आता अवघी चिंता वारली संत दर्शने आला पद्मनाभ जोडला. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे आपल्याला परमार्थाची जी परमोच्च अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेचं प्रगटीकरण करतायत आणि ती अवस्था कोणामुळे झाली हेही तुकोबाराय स्पष्ट करतात. एक लक्षात घ्या, अत्यंत झालेलं दुःख वा अतीव झालेला आनंद या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या आपण आवरू शकत नाही. तुकोबाराय आज आपला अतीव आनंद प्रगट करतायत आजच्या अभंगातून. त्याची मूळ पीठिका आपल्याला सांगतो आहे. अत्यंत झालेलं दुःख वा अतीव झालेला आनंद हा आवरता येत नाही. का आवरता येत नाही? अंतरात जे असत ते बाहेर पडतच. अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी, स्वभाव बाहेरी. 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 धरिताही परी आवरेला. धरिताही परी आवरेला. अंतरातलं बाहेर पडतच. किती आपण आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरलं जात नाही. का? हा स्वभाव आहे. अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी, अंतरीचे बाहेरी धावे. का धावे? स्वभाव. स्वभाव हेच त्याला उत्तर आहे. किती आपण आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरलं जात नाही. धरिताही परी आवरेना. का आवरलं जात नाही? त्याचंही कारण तुकोबाराय लक्षात आणून देतात. खरं जे असतं ते लपवताच येत नाही. लपविता खरे येत नाही, लपविता खरे येत नाही. लपविता खरे येत नाही, लपविता खरे येत नाही. तुका म्हणे मेघनाचा विमयुरे, तुका म्हणे मेघनाचा विमयुरे. तुका म्हणे मेघनाचा विमयुरे, तुका म्हणे मेघनाचा विमयुरे. लपविता खरे येत नाही, लपविता खरे येत नाही. लपविता खरे येत नाही, लपविता खरे येत नाही. अंतरातलं बाहेर का धावतं? तुकोबाराय सांगतात खरं जे असतं ते लपवताच येत नाही. म्हणून लपविता खरे येत नाही. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. आणि लपवता येत नाही त्याप्रमाणे ते बाहेर पडतच. आणि आता पुढचं लक्षात घ्या. बाहेर पडल्यानंतर आत काय परिस्थिती आहे ही कोणाच्याही ध्यानात येते. मग बाहेर पडल्यानंतर आत काय परिस्थिती आहे ही कोणालाही समजली जाते. अंतरीचा रंग उमटे बाहेरी, ओळखे या परी आपे आप. ओळखे या परी आपे आप. अंतरीचा रंग उमटे बाहेरी, ओळखे या परी आपे आप.
या परी आपे आप, याप्रमाणे आपोआप ओळखलं जातं काय आत काय आहे ते. अंतरातला रंग बाहेर हा पडतो. जोराने हंबरडा फोडला जात आहे, आक्रोश केला जातोय. याच्यावरून काय समजायचं? काहीतरी दुःखद घटना घडलेली. हे एसटी स्टँड आहे. इथं आपण कसं रडावं? आपला बाप वारलाय, स्टँडवर कळलं, तिथेच रडायला सुरुवात होते, हंबरडा फोडला जातो. यावरून आपल्या लक्षात येतं काहीतरी दुःखद घडलेलं आहे. दुःख बाहेर पडताना या पद्धतीने पडतं. तसाच आनंद देखील आत जो झालेला आहे तो आत मावला जात नाही, तो बाहेर पडतो. आणि बाहेर पडल्यानंतर अंतर्गत परिस्थिती लक्षात येते. गुलाल उधळला जातोय ना, घोषणा दिल्या जातात ना, नाचलं जातंय ना, उड्या मारल्या जातात ना, जयघोष केला जातोय ना. यावरून काय समजायचं? मताधिक्याने पडले नाही, प्रचंड मताधिक्याने निवडून आले. बाहेरच्या घोषणावरून, उड्या मारण्यावरून हे आपल्या लक्षात येतं की काहीतरी आनंद विशेष झालेला आहे. ओळखे या परी आपे आप, अंतरीचा रंग उमटे बाहेर. हे कशा करता मी सांगितलं? तुकोबारा ज्या एका ध्येया करता विशिष्ट जीवन व्यतीत करत होते. भंडारा भामचंद्र घोराडा डोंगरावर जात होते. एकांतात प्रभूच्या चिंतनात, याचसाठी वनांतरा जातो सांडून या घरा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास. ज्या ध्येया करता तुकोबाराय अहर्निश धडपड करत होते, साधना करत होते, नामचिंतन करत होते. ती त्यांची ध्येय पूर्तता ज्या दिवशी झाली, भगवंताने त्यांना दर्शन दिलं, ध्येयाची पूर्तता झाली. त्या पूर्ततेचा जो आनंद तुकोबाराला झाला, तो आनंद इथे आवरू शकले नाहीत. त्यांचा तो अतीव झालेला आनंद बाहेर पडायला लागला. मी आपल्याला सांगितलं मगाशी, आनंद बाहेर पडताना कसा पडला जातो? उड्या मारल्या जातात, घोषणा दिल्या जातात, नाचलं जातं. हे आनंद बाहेर पडण्याचे लक्षण आहेत. तसं तुकोबारे देखील त्या आनंदाच्या आवडीच्या भरात गाऊ लागले, नाचू लागले नाही, उड्या मारू. गायनाचे उडे आपुलिया चंदे, मनाचा आनंद आवडी रे, मनाचा आनंद आवडी रे. गायनाचे उडे आपुलिया चंदे, मनाचा आनंद आवडी रे, मनाचा आनंद आवडी रे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, आनंदाच्या आवडीच्या भरामध्ये तुकोबाराय गाऊ लागले, नाचू लागले नाही, उड्या मारू लागले. ह्या तिन्ही क्रिया आपल्या ठिकाणी दिसतात. आपणही गातो, आपणही नाचतो, आपणही उड्या मारतो, नाही असं नाही, पण पुढच्या प्रमाणे नाही. पुढच्या प्रमाणे नाही म्हणजे आपुलिया छंदे नाही. तुकोबाराय आपुलिया छंदे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे. आपणही गातो, आपणही नाचतो, आपणही उड्या मारतो, नाही असं नाही, आपुलिया छंदे नाही. मग गाये नाचे उडे दारूची या छंदे, गाये नाचे उडे सत्तेची या छंदे. दुर्व्यसनाच्या छंदात आपण गातो, नाचतो, उड्या मारतो. सत्तेच्या छंदामध्ये आपण गातो, नाचतो, उड्या मारतो. हे सगळे उसने छंद आहेत. हे टिकाऊ नाहीत छंद, हे उतरणारे आहेत, उतरणारे आहेत.
दारूच्या छंदात नाचतो, उड्या मारतो, पण हाही छंद टिकाऊ नाही. पहाटचा गार वारा लागला का ती उतरते असं म्हणतात. आपल्याला काय माहित नाही, पण नाथ महाराजांनी भागवतात म्हटलेलं आहे, मद्य मद उतरे दिनांती. मद्य मद दिनांती उतरे. मद्याचा मद दिनांती उतरला जातो. सत्तेचाही छंद उतरला जातो. फार झालं तर 5 वर्ष तो असतो, नंतर तोही उतरला जातो. हे उसने छंद आहेत, टिकाऊ नाही. हे उतरणारे छंद आहेत. पण तुकोबराय ज्या छंदामध्ये गात होते, नाचत होते, उड्या मारत होते, तो आत्मीय छंद आहे, शाश्वत छंद आहे, टिकाऊ छंद आहे. त्या छंदाचा कधी नाश नाही, तो कधी उतरणारा नाही. उत्तरोत्तर उत्तरोत्तर वाढणारा आहे, उतरणारा नाही. या छंदात तुकोबराय गातायत, नाचतायत, उड्या मारतायत. बेहोश झालेले जनतेला दिसून आले. लोक विचार करू लागले, काय प्रकार आहे नेमका हा तुकोबरायांच्या जीवनातला. एरवी गंभीर मुद्रा, शांत मुद्रा, स्थिर मुद्रा असे असणारे तुकोबराय, स्थिर दिसणारे, पण आज बेहोश झालेत, उड्या मारतायत, घोषणा करतायत. काय प्रकार आहे हा नेमका. काही लोकांना कुतूहल वाटलं, ते तुकोबरायांना येऊन भेटले देखील. महाराज, आजपर्यंत आम्ही तुम्हाला पाहत होतो, पण गंभीर, शांत, स्थिर, धीर असणारी तुमची मुद्रा, पण आज मात्र आम्हाला वेगळीच तुमची अवस्था दिसते आहे. तर आज असं तुमच्या जीवनात घडलंय काय की ज्यामुळे तुम्ही या वेगळ्या आनंदाच्या छंदात दिसत आहात. तुकोबराय म्हणतात, आज काय घडले हे विचारता होय. आजची परिस्थिती तुम्हाला सांगू, आज माझ्या जीवनात आनंदच आनंद आहे, नव्हे परमानंद आहे. आजी आनंदो रे, आजी परमानंदो रे, आजी आनंदो रे, एकी परमानंदो रे, आजी आनंदो रे, आजी परमानंदो रे, आजी आनंदो रे, एकी परमानंदो रे. तिने ती म्हणती गोविंदो रे, तिने ती म्हणती गोविंदो रे, आजी आनंदो रे, एकी परमानंदो रे, आजी आनंदो रे, एकी परमानंदो रे. श्रुतीने तिने ती म्हणती एकू गोविंदो रे, श्रुतीने तिने ती म्हणती एकू गोविंदो रे, आजी आनंदो रे, एकी परमानंदो रे, आजी आनंदो रे, एकी परमानंदो रे. तुकोबराय, आज काय परिस्थिती आहे. तुकोबराय म्हणतात, आजची परिस्थिती सांगू तुम्हाला, आजी आनंदो रे, एकी परमानंदो रे. आज आनंदच आनंद आहे माझ्या जीवनात, नव्हे परमानंद आहे. हीच भाषा तुकोबराय वापरतायत. आज आनंदच आनंद, आज परमानंद मानतायत. लोकांना नेमकं उत्तर काही कळे ना, मिळे ना, काय प्रकार आहे. त्या लोकांनी तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यापैकी काही टाळकऱ्यांना विचारलं, तुमची एवढ्यात महाराजांची भेट झाली होती का. त्या टाळकऱ्याने सांगितलं, वारीला झाली होती, वारीनंतर काही नाही. म्हणजे का बरं. अहो, बेहोश झालेले तुकोबराय दिसत आहेत, गातायत, नाचतायत, उड्या मारतायत, असे दिसत आहेत. का बरं, तेच काही कळत नाही. आम्ही तर त्यांना म्हटलं, आजची काय परिस्थिती आहे महाराज. ते सांगतात, आज आनंदच आनंद आहे, आज परमानंद आहे. पण काय हे काय कळून येईना आम्हाला. त्यांनाही कुतूहल वाटलं, तेही म्हणू लागले, येतोच आम्ही. ते आले, दुरून पाहिलं गेलं, महाराज आनंदमग्न दिसून आले, बेहोश झालेले दिसून आले. वेगळी छटा तुकोबरायांच्या चेहऱ्यावर उमटलेली त्या टाळकऱ्यांना दिसून आली. लोक म्हणतात ते तर बरोबर आहे, तुकोबराय आनंदच आनंद,
भोगताना दिसत आहेत, आनंद मुद्रा दिसते आहे, पण ही काय आहे अवस्था, हे काही समजून येत नाही. तर आपणच त्यांना विचारू. तुकोबरायांना ते नतमस्तक झाले आणि म्हणू लागले, महाराज आतापर्यंत आम्ही तुम्हाला पाहत होतो, तुमच्या सान्निध्यात होतो, पण धीर मुद्रा, शांत स्थिर अशी मुद्रा तुमची दिसत होती. आता मात्र आम्हाला वेगळीच अवस्था तुमची दिसून येते. आता काय हा नेमका प्रकार आहे? तुकोबरा म्हणतात, आता काय प्रकार आहे तुम्ही म्हणता होय? सांगू आताचा प्रकार काय आहे. तुका म्हणे आता आनंदी आनंदो आनंदी आनंदो, तुका म्हणे आता आनंदी आनंदो, आनंदी आनंदो. तुका म्हणे आता आनंदी आनंदो, आनंदी आनंदो. तुका म्हणे आता आनंदी आनंदो, आनंदी आनंदो. गोविंदी गोविंदो विकविना, गोविंदी गोविंदो, गोविंदी गोविंदो विकविना. आता असा काय प्रकार आहे महाराज? महाराज म्हणतात, आत्ताचा प्रकार तुम्ही विचारता होय, सांगू. तुका म्हणे आता आनंदी आनंदू, आता आनंदच आनंद आहे, आता आनंदच आनंद आहे. हीच तुकोबरांची भाषा. ते लोक म्हणलाले, महाराज आता आनंदच आनंद आहे हे तर आम्हाला दिसतंय प्रगट, तुम्ही ते सांगण्याची आवश्यकता नाही. आनंद आम्हाला दिसूनच येतोय, म्हणून तर आम्ही विचार न करतो आहे, हे कुतूहल आम्हाला वाटतंय. तर आता आनंदच आहे, आनंदच आनंद आहे, एवढ्या उत्तर आमचं भागणार नाही. मग काय तुमचं म्हणणं आहे? लोक म्हणू लागले, आमचं हे म्हणणं आहे, आता आनंदच आनंद म्हणता, तर आता असं तुमच्या जीवनात नेमकं घडलंय काय? आता तुमच्या जीवनात असं झालंय काय की ज्यामुळे हा आनंदाचा आनंद तुमच्या ठिकाणी दिसून येतो आहे? आता असं तुमच्या जीवनात काय घडलं हे आम्ही जाणू इच्छितो. असं म्हटल्यानंतर तुकोबारा म्हणतात, तुम्ही मुळाला हात घातला होय. आता आमच्या जीवनात काय घडलं हे तुम्ही विचारताना, तर आता माझ्या जीवनात काय घडलंय नेमकं तेच तुकोबारा आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतो. उजळाले भाग्याला, उजळाले भाग्याला, उजळले भाग्याला, उजळले भाग्याला, उजळाले भाग्याला, उजळाले भाग्याला, उजळले भाग्याला, उजळले भाग्याला. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शने आलाभ, संत दर्शने आलाभ. संत दर्शने आलाभ, संत दर्शने तर आता माझ्या जीवनात घडलं काय हे तुम्ही जाणू इच्छिता, तर मी तुम्हाला सांगतो. उजळले भाग्य आता, आता भाग्य उजळले. आता हे वर्तमान कालवाचे काव्य आहे. आता या घडीला या क्षणी
माझं भाग्य उजळलंय. उजळलं म्हणजे उदयाला आलं, स्वच्छ झालं, प्रगट झालं. आतापर्यंत माझं भाग्य हे अज्ञानाच्या कोठडीत कामक्रोधाच्या अडचणीत सापडलेलं होतं. त्यामुळे त्याच्या ठिकाणी मालिन्य आलेलं होतं आणि ते मालिन्य आल्यामुळे माझाच आनंद मला मिळत नव्हता. आनंदाला मी मुकलो होतो, आनंदाला पारखा झालो होतो. पण आता माझ्या जीवनात ते भाग्य उजळलं. ते उजळलं म्हणजे उदयाला आलं, स्वच्छ झालं, प्रगट झालं. उजळले या शब्दातून नवीन भाग्याचं गाठोडं कोणी माझ्या ताब्यात आणून दिलं. हे तुकोबाराय तुमचं भाग्य सांभाळा. नवीनाची प्राप्ती नाहीये. उजळले शब्दातून असलेल्याची मलनिवृत्ती आहे, नवीनाची प्राप्ती नाही. असलेल्याची मलनिवृत्ती आहे. माझं असलेलंच भाग्य आहे, पण त्याच्यावर मालिन्य निर्माण झालं होतं. म्हणून मी आनंदाला मुकलो होतो. आता ते माझं भाग्य उजळलं. उजळलं म्हणण्यातून नवीनाची प्राप्ती नाही, असलेल्याची मलनिवृत्ती आहे. आता तुमच्याकडे ती भाषा आहे की नाही कोणास ठाऊक, पण आमच्याकडे म्हटलं जातं मात्र लग्न कार्य वगैरे घरात निघालं की बाकीचे सगळे लोक, भाऊबंद सगळे लोक चर्चा करतात, सांगतात. वाजंत्री सांगून ठेव बरं का आत्ताच, नाही तर पुढे अडचण होईल. कोणी म्हणतं मंडपावाल्याला सांगून ठेवा, त्यांच्या ऑर्डरी असतात. इतर सगळ्या गोष्टीची जाणीव सगळे करून देतात. पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्या कुलाचाराच्या पद्धतीप्रमाणे जी असते ती कोणाच्या लक्षात येत नाही. त्या मुलाला पाटील सांगतात, हे बघ रे, बाकीचं सर्व तुला कोणी सांगतील, पण एक गोष्ट कोणी तुला लक्षात आणून देणार नाही, मी तुझ्या लक्षात आणून देतो. तू एक कर, काय, आपले देव उजळून आण बरं. देव उजळून आणायला सांगितलं जातं. इकडे आहे का? पण लग्न कार्य वगैरे निघाल्यानंतर म्हटलं जातं आपले देव उजळून आण. उजळून आणायचे म्हणजे नवीन तयार करून आणायचे का? नाही, नवीन तयार करून आणायचे. आपल्या देव्हाऱ्यावरचे असलेलेच नेहमीचे पूजेचे देव, पण ते उजळून आणायचे म्हणजे सोनाराकडे जायचं, त्याला सांगायचं आमचं देव उजळून दे. मग तो सोनार त्याची काय प्रक्रिया असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये वगैरे घालून ते देव उजळून देतो. स्वच्छ, जणू काय नवीनच केलेले आहेत असं जाणवतं. विचारतो पाटील, का रे तुला काय सांगितलं होतं परवा, देव उजळून आणले का? हो म्हणतो, कालच आणले. म्हणजे उजळून आणले म्हणजे नवीन नाही केले, आपले असलेलेच नेहमीचे देव, पण त्याचं मालिन्य दूर केलं. तसं तुकोबारा म्हणतात माझं भाग्य उजळलं म्हणजे कोणी मला आणून दिलं नाही, माझं असलेलंच भाग्य, पण त्याच्यावर मालिन्य चढलेलं होतं. आता ते माझं भाग्य उजळलं, उदयाला आलं, स्वच्छ झालं, प्रगट झालं. म्हणून आनंदही प्रगट झालाय, आनंदही प्रगट झालेला आहे. भाग्य मालिन्याला चढल्यामुळे आनंदाला आपण पारखे झालो होतो. तो प्रगट होत नव्हता. आता तो आनंद प्रगट झाला का? भाग्य उजळलं गेलं म्हणून. आपण बहुसंख्य शेतकरी आहात, आपल्याला शेतकऱ्याला समजेल असा दृष्टांत सांगतो, म्हणजे झटकन तुमच्या लक्षात येईल उजळणं म्हणजे नेमकं काय. शेजारची मोटर चालू आहे, इकडची यांची चालू आहे, तिकडे त्यांची चालू आहे, आणि माझीच मोटर का चालत नाही? हा म्हणतो, कर बरं एकच लाईन आहे आपली, वेगळी नाही. मग तुमची मोटर चालते आणि माझी का चालत नाही? काय करा? तो म्हणतो, अरे मग एक कर, फिटरला बोलाव ना. फिटरला बोलावून आणलं जातं, तो येतो, तो पाहतो लाईन तर ओके आहे, वरून लाईन व्यवस्थित आहे, खाली मोटरला मशीन आपले लावून पाहतो, मोटारही ओके आहे, मोटारही काही बिघडलेली नाही, लाईनही बरोबर आहे, मग मोटर का चालत नाही?
मग तो फिटर काय करतो, स्टार्टर खोलतो. स्टार्टर खोलल्यानंतर पाहतो तर त्या वायरवर बर चढलेली दिसून येते. तुम्ही इकडे काय म्हणता कोणाशी, ती बर चढलेली दिसून येते आणि ती बर चढल्यामुळे विजेचा करंट त्यात उतरत नाही, येत नाही. म्हणून तो फिटर लगेच त्या वायरी खोलतो, पॉलिश पेपर काढतो, ती बर चढलेली अशी घासून घेतो आणि पुन्हा लावून देतो. बटन दाबतात, मोटर चालू झाली. लाईन होती का नव्हती? होती. पण याच्या मोटारीत ती प्रगट होत नव्हती, मोटार चालत नव्हती. का? बर चढलेली, मालिन्य चढलेलं. त्या फिटरने ते पॉलिश पेपरने घासून काढलं आणि ती योग्य केली. बटन दाबतात चालू झाली. म्हणजे मालिन्य दूर झालं म्हणून ती वीज तिथे प्रगट झाली आणि पाणी फेकू लागली, चालू झाली. तसं आनंद आपला मूळचा आहेच, पण आपल्या त्या भाग्यावर मालिन्य चढलेलं होतं, ते मालिन्य दूर केलं आणि त्यामुळे हा आनंद प्रगट झालेला आहे. तुकोबाराय म्हणतात उजळले भाग्य आता, म्हणून आनंदाचा आनंद माझ्या जीवनात आता प्रगट झालेला आहे. बरं, दुःख का नाही? तुकोबाराय म्हणतात दुःख जिच्यामुळे येत होतं तीच गेली. कोण? चिंता. कोणती गेली? कोणती काय? सगळीच. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, ती दूर झाली. वारली म्हणण्यातून दोन अर्थ प्रगट होतात. वारली म्हणजे बाजूला झाली, अलग झाली, दूर झाली, हा एक अर्थ. आणि वारली याचा प्रचलित स्पष्ट अर्थ वारली. रंगूबाई वारली, वारली म्हणजे मेली. चिंता मेली, संपली, ती गतप्राण झाली. चिंता शिल्लक राहिली नाही, तिचं अस्तित्व राहिलं नाही, म्हणून आता दुःख संपलं. चिंता ही दुःखाच्या दरीत लोटणारी आहे. चिंता अशी वाईट आहे, ती असलेला आनंद नसलेला आनंद तर मिळवून देत नाहीच नाही, पण असलेलाही आनंद भोगू देत नाही. असलेल्याही आनंदाचं दुःखात रूपांतर करणारी चिंता आहे. असलेलाही आनंद ती भोगू देत नाही. सांगतो आपल्याला, 15 वर्षाने जीवलग मित्र भेटला, कडकडून मिठी मारली. काय मित्रा, 15 वर्ष झालं गाठ भेट नाही. कुठं काय म्हणे, पुढं 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 घेत घेत झालो. आता लाईन स्थिर झालेली आहे, सर्व उद्योग चालू आहेत, कामगार सर्व करतायत. मला काल सहज आठवण झाली तुला भेटावं म्हणून आलो. फार आनंद झाला. 15 वर्षाने जीवलग भेटला कॉलेज नंतर. खूप आनंद. कपडे, अरे काय जरा फ्रेश हो, चांगला कपडे काढले. 3 दिवस प्रवास सारखा चाललाय म्हणे. कपडे काढले, म्हणे हे धुवून टाकू. खिशातलं सामान काढलं. आनंद लुटतायत. हो, बेवश कडकडून मिठी मारतायत. चाललेला आहे गप्पा झप्पा सर्व. आनंदाचा आनंद, आनंदाचा आनंद, आनंदाच्या सारख्या उकळ्या येत आहेत. खूप खूप आनंद लुटतायत. पुढे खिशातलं सामान काढलं. पाहतो तर त्यात ॲडव्हान्स बुकिंगचं कागद दिसून आला. अरे काय रे? म्हणे परवा मी पोहोचलो पाहिजे त्या फॅक्टरीवर, महत्वाचं तिथे काम आहे, म्हणून मी लगेच आज उतरल्या उतरल्या हे ॲडव्हान्स बुकिंग केलेलं आहे. मला उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत तिथून निघालं पाहिजे, जायला पाहिजे. इतका आनंद झालेला होता. पण ॲडव्हान्स बुकिंग पाहिलं, जायलाच पाहिजे उद्या सकाळी म्हणताच तो आनंद लगेच
मावळला आणि म्हणू लागला काय 15 वर्षांनी आला, 15 दिवस तरी थांबायला पाहिजे होतं, लगेच उद्या जायचं म्हणतो. म्हणतो ठीक आहे, पण आता तशी वेळ नाही, मला कुठल्याही परिस्थितीत गेलं पाहिजे. मग मे नंतर मात्र 15 दिवस येईल, पण आता मला गेलंच पाहिजे. लगेच म्हणतो काय उद्या तू जाणार, उद्या तू जाणार. अरे आहे ना उद्यापर्यंत. कधी जाणार आहे? उद्या सकाळी 9 वाजता जाणार आहे ना, उद्यापर्यंत आहे ना. लूट ना, किती लुटायचा आनंद तेवढा उद्या सकाळ 9 वाजेपर्यंत. पण उद्या जाणार आहे ही चिंता आज लागली, त्यामुळे या चिंतेने असलेला आनंद घालवला. वैभवाची सुखे नातळता अंगी, चिंता करी भोगा विघ्न जाळी, चिंता करी भोगा विघ्न जाळी. वैभवाची सुखे नातळता अंग, चिंता करी भोगा विघ्न जाळी, चिंता करी भोगा विघ्न जाळी. चिंता करे भोगा. चिंता ही असलेला आनंदही लुटू देत नाही, भोगू देत नाही. असलेल्या आनंदावर विरजन पाडते आणि पुन्हा पुन्हा म्हणतो काय भल्या रस्ता, उद्या जाणार, उद्या जाणार. त्या चिंतेने आजचा आनंद घालवला. म्हणून चिंता अशी वाईट आहे, दुःखाच्या दरीत लोटणारी आहे. आणि काही माणसं इतकी चिंता करतात की मरणाच्या पुढची करतात. मी नाही म्हणत, ज्ञानोबा म्हणतात, याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती, जिने याही परवती वाहती चिंता. चिंता म परिमे यांचे याच्यावर ज्ञानोबा सांगतात, जिने याही परवती वाहती चिंता. काय काय म्हातारी माणसं इतकी चिंता करतात की मरणाच्या पुढची. हा बाप जो असतो ना, हा गरिबीतून कष्ट करत करत पैसे साचवत वर आलेला असतो. त्यामुळे त्याला गरिबीच्या वेदना माहीत असतात. तो जपून खर्च करतो, योग्य ठिकाणी खर्च करतो. त्याला माहित आहे पैसे मिळवण्याकरता काय कष्ट पडतायत, म्हणून तो त्यात जपून खर्च करत असतो व्यवस्थित. पण याची जी मुलं असतात ना, ती श्रीमंत बापाची मुलं असतात. त्या मुलांना गरिबीच्या वेदना माहीत नसतात. आयतं सर्व धन असतं, ते भरमसाठ खर्च करतात. आणि भरमसाठ खर्च करायला लागली का ह्या म्हाताऱ्याला ते पाहवत नाही. मग म्हातारा कधी कधी अतिशय चिडून त्यांना म्हणतो, अरे चालवलंय काय तुम्ही? अरे मी कसं कसं कमवलं, काय काय केलं. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघांची आपल्या डोक्यात. एवढं करून ठेवलं, एवढं मी मिळवून ठेवलंय, आणि माझ्या डोळ्यात देखा तुम्ही काय चालवलंय. अरे मी आहे म्हणून चाललंय, मी मेल्यावर तुमचं कसं होईल. म्हणतो की नाही? तुम्ही नाही, दुसरे कोणी म्हणतात. मी मेल्यावर तुमचं कसं होईल, म्हणजे हा मरणाच्या पुढचे त्यांची काळजी करायला लागला की नाही. मी मेल्यावर तुमचं कसं होईल. काय काय टार्गेट पोरं लगेच उत्तर देतात, बाबा आमचं चांगलंच होणार आहे, तुम्ही मरूनच बघा. हा म्हणतो मी मेल्यावर तुमचं कसं होईल, ते म्हणतात तुम्ही मरूनच बघा, आमचं चांगलं होणार आहे. म्हणजे हा मरणाच्या पुढची त्यांची काळजी करायला लागलेली आहे. जिने याही परवती वाहती चिंता. खूप चिंता करतात. मी आहे म्हणून चाललंय, मी मेल्यावर कसं होईल. मी आहे म्हणून काय चाललंय हेच मला कळत नाही. हा म्हणतो मी आहे म्हणून चाललंय. आपल्यामुळे काय चाललंय हो, आपल्यामुळे काय चाललंय सांगा. आपल्या हातात काय आहे मला सांगा. बाबा म्हातारा होण्याची तुमची इच्छा होती का? नव्हती. पण म्हातारे झालात की नाही का? कोणी केलं? शेजाऱ्या बाजाऱ्यांनी. म्हातारा होण्याची इच्छा नव्हती पण म्हातारे झालो, याचा अर्थ काय? आपल्या इच्छेवर नाही, आपल्या हातात काही नाही.
आपले दात सगळे पडावेत आणि आपलं तोंड म्हणजे टपाल बॉक्स व्हावं अशी कोणाची इच्छा असते का? नाही. पण दात पडतात की नाही? पडतात. तुम्हाला विचारतात का आम्ही आता पडणार आहोत, तुम्ही खोबळ्याची तयारी करून ठेवा? पडतात. आपल्या हातात काय? काही माणसं रोज गोठतात, रोज करत राहतात. त्यांचं असं म्हणणं आहे केसांनी वर येऊच नाही, पण ते मात्र वर आल्याशिवाय राहत नाहीत. वस्तारा पुढे निघून गेल्यानंतर केस मागावून डोकावून पाहतात, वस्तारा कितीक लांब गेला. इतकं स्पीड आहे त्यांचं. आपल्याला वाटतं ते येऊच नाही, पण ते वर आल्याशिवाय राहत नाही. आहे का? आपलं ऐकतात का? साधे केस आपलं ऐकत नाही तरी म्हणतो मी आहे म्हणून चाललंय. काय चाललंय आपल्यामुळे? सर्व चालवणारा करता करविता तो परमात्मा आहे. त्याच्या सत्तेने सर्व चालतंय, त्याच्या सत्तेने सर्व घडतंय. मला एक सांगा, तुम्ही तुमच्या घरून इथपर्यंत आलात, कशाने आलात? गाडीवर आलात. गाडीवरून उतरल्यावर इथे मंडपात कशाने आलात? पायाने आलात ना. मग शरीर पायाच्या सत्तेने चालतंय की नाही? चाले हे शरीर कोणाची असते? तुकोबर म्हणतात कोणाची सत्ते. मी एके ठिकाणी सरळ कीर्तना म्हणलो चाले शरीर कोणाची सत्ते. एक धटिंगण उठला तो म्हणाला बॉय हे काय आम्हाला कळत नाही का? याच्याकरता कीर्तन आहे का? आम्हाला हे कळत आहे की चाले शरीर पायाची असत्ते. मला सांगायची देवाची सत्ता आणि तो म्हणतो चाले शरीर पायाची असत्ते. म्हटलं आता याला उत्तर द्यायला पाहिजे, देवाच्या सत्तेने कसं चालतंय? हा म्हणतो पायाची असत्ते. समजून दिलं पाहिजे. राहिलं मी त्याला म्हटलं एक तुला विचारू का? म्हणे विचार. काय? तुम्ही मढ पाहिलं का? मढ गाव नाही आमच्याकडचं. मढ म्हणजे प्रेत. प्रेत पाहिलं का? पाहिलं. प्रेताला पाय असतात का नसतात? असतात ना. मग चालतं का ते? पायाच्या सत्तेने शरीर चालतंय तुम्ही म्हणता ना. मग प्रेताला पाय असतात का चालत नाही? का 4 जण लागतात? तुमच्याकडे किती लागतात? 4 जणच लागतात ना स्मशानात न्यायला त्याला. का बरं? त्याला पाय आहेत ना. का त्या चौघांना त्रास द्यावा? त्याने सगळ्यांना सांगावं बाबांनो तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही असे चला, मी असा येतो. आहेत ना पाय त्याला, त्याने चालाव ना. का चौघांना ताप द्यावा? याचा अर्थच असा आहे आपल्या सत्तेने चालत नाही. चालवणारी सत्ता वेगळी आहे. ती चालवते आहेत म्हणून पाय चालतायत. ती बोलवते आहे म्हणून आपण बोलतो. ती ऐकवते आहे म्हणून आपण ऐकतो. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. त्याच्या सत्तेने सर्व चालत आहे. आपण व्यर्थ अभिमान धारण करतो, माझ्यामुळे चाललंय असं म्हणतो. तो सर्व घडवणारा आहे, करणारा आहे. आपल्या हातात काही नाही, आपण चिंता करायची नाही. तोच सर्व घडवतो आहे, तो सर्व चालवतो आहे. यावर ठाम विश्वास ठेवून राहावं. चिंता करू नये. चिंतन करा, चिंता करू नका. चिंतन करा. त्याच्या सत्तेने हे सर्व चालतं आहे. आणि या सत्तेत आपली सत्ता आपण मिळवली गेली की आपल्याला कधीच दुःख होणार नाही. कधीच दुःख होणार नाही. आपण तिथे चिंता करू लागतो आणि चिंता केल्यामुळे आपल्या पाठीमागे दुःख येतं. म्हणून तुकोबराय म्हणतात जी चिंता होती दुःखाच्या दरीत लोटणारी, तीच चिंता माझी वारली. वारली म्हणजे मेली, सर्वस्वी नष्ट झाली. म्हणून आता दुःख माझ्या जीवनात नाही. कोणती चिंता वारली? तुकोबराय म्हणतात कोणती काय? अवघी. अवघी चिंता वारणे. 2 प्रकारची चिंता, एक व्यावहारिक चिंता आणि दुसरी पारमार्थिक चिंता.
तुकोबारा म्हणतात व्यावहारिक चिंता ही माझ्या जीवनात नाही. आपल्याला जी व्यावहारिक चिंता असते, नित्य उठून या खावयाची चिंता, ह्याची एक चिंता, याची चिंता एक काय खावे म्हणून भले तुझं हुनी पक्षीराज, ह्याची चिंता काय खावे म्हणून भले तुझं हुनी पक्षीराज. चिंता आपल्याला ही तुकोबार म्हणतात माझ्या जीवनात आता ती चिंता राहिली नाही. का? तो सर्व घडवणारा आहे. माऊली आमुची पांडुरंग, नको चिंता करू अन्ना या वस्त्राची, माऊली आमुची पांडुरंग. आम्हास ते चिंता नाही या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. आम्हाला ही चिंता नाही. तोच परमात्मा सर्वांचा भरण पोषण करणार आहे, सर्वांचा सांभाळ करणार आहे. तो माझा करणार नाही का? त्याचं नावच काय आहे? विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. म्हणून तुकोबारा एका अभंगात म्हणतात, अरे बाबा, जो सर्व विश्वाचं भरण पोषण करणारा आहे तो तुझे करणारा आहे, तू त्याचं भजन का करत नाहीस? कारण आठवीसी कृपाळू देवासी, होसी तो जनासी एकनाथ, होसी तो जनासी एकनाथ. कारण आठवीसी कृपाळू देवासी, होसी तो जनासी एकनाथ, होसी तो जनासी एकनाथ. कारे नाठवसी कृपाळू देवासी, पोसितो जनासी एकनाथ. तो एकटा सर्व जनाचं भरण पोषण करतो आहे, का त्याचं तुम्ही भजन करत नाही? सर्वांचा भरण पोषण करणारा तो आहे म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. ज्याचं त्याला जिथं असेल तिथं, जेवढं असेल तेवढं भगवान पोच करतो. कधी अन्नापर्यंत याला नेलं जातं, कधी याच्यापर्यंत अन्न आणलं जातं, पण भगवान हे सर्व नियोजन करतो, अजिबात त्याच्या चूक होऊ देत नाही. म्हणून तर आपली एक म्हण आहे, नेहमी आपण ती म्हणतो, दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. वो लिखने वाला कौन है? वो ही भगवान आहे. प्रत्येक दाण्यावर खाणाऱ्याचं नाव लिहिलेलं आहे, म्हणतो दाना भगवान त्याच्यापर्यंत पोच करतो. तो जिथे असेल तिथे कोणाला तरी प्रेरणा भगवान देतो आणि तो तिथे पोच करतो. एकदा स्वामी विवेकानंदजी विचार करू लागले याचा, की हा विश्वंभर आहे, सर्वांचं भरण पोषण करणारा आहे, जिथं त्याचं त्याला पोच करतो असं म्हणतात. कसं काय करतो आपण पाहूयाच म्हणे. म्हणून त्यांनी एक गाडी धरली, रेल्वे धरली, त्या रेल्वेने चालले आणि रात्रीच्या प्रसंगी जिथे स्टेशन होतं तिथे असं उतरायचं म्हणे, पाहू तो कसा पोच करतो. त्या रेल्वेने चालले, जंगलात असणार एक स्टेशन, तिथे ते उतरले आणि इकडून प्लॅटफॉर्मला नाही उतरले, विरुद्ध बाजूने उतरले तिकडं आणि तिकडेच पुढे जंगलात निघून गेले. कोणी पाहिलं नाही, कोणाला कल्पना नाही. आणि विवेकानंदजी गेले, बाहेर गेले तिकडे जंगलात, एका झाडाखाली बसून राहिले. पाहूया, तो सर्वांचं भरण पोषण करतो, सर्वांचं पोच करतो म्हणतात. कसं काय? भगवंताने काय केलं, त्या रेल्वे स्टेशनवर जे एक हॉटेल होतं त्याने आता गाडी गेली, आता नंतर सकाळशिवाय गाडी नाही म्हणून त्याने बंद केलं आणि आपला झोपला. झोपल्यानंतर भगवंत त्याच्या स्वप्नात गेले. अरे उठ, झोपलास काय?
तुझं मोठं भाग्य आहे, एका संत महात्म्याला भोजन नेऊन देत. ओठ. अरे आपल्यालाही स्वप्न पडले, पडा झोपा. झोपला. पुन्हा भगवान स्वप्नात गेले, अरे झोपलाच काय, उठ, तुझं भाग्य आहे, एका सत्पुरुषाला भोजन नेऊन तू दे. पुन्हा पाहतो, अरे पुन्हा पडलं हे स्वप्न, पुन्हा झोप. चिंता झाल्यावर तिसऱ्यांदा पुन्हा तसं भगवान स्वप्नात गेले होतो. म्हणाला काहीतरी भगवंताची आपल्याला ही प्रेरणा आहे, चेतना आहे, आपण चालावं. म्हणून त्याने एक ताट भरलं जेवणाचं, वरून ताट टाकलं आणि जसं स्वप्नात जसं संकेत दिला होता त्याप्रमाणे तो तिकडे जंगलात पुढे पुढे गेला. तर एका झाडाखाली विवेकानंदाजी बसलेले दिसून आले. हा गेला, नमस्कार केला. स्वामीजी, या जंगलात तुम्ही कुठून आलात, कसं काय? काही कल्पना नाही, काही नाही. तर हा प्रसाद घ्या, जेवण करा. तुम्ही दिवसभर जेवला नाहीत, जेवण करा. विवेकानंद म्हणू लागले, तुम्हाला कुठे पाहिलं, कसं पाहिलं? म्हणे मी तुम्हाला पाहिलंच नाही. मग इकडे कसा काय आला तू हे ताट घेऊन? तर म्हणे मी झोपलो होतो, भगवान तीनदा माझ्या स्वप्नात आले आणि सांगितलं की एक महात्मा तिकडे आहे, जाऊन तू भोजन त्यांना देऊन ये. मला स्वप्न जाणवलं, मी पुन्हा झोपलो. तीनदा भगवंताने मला स्वप्नात जाग केले आणि मला सांगितलं नेऊन दे. म्हणून मी त्या संकेताप्रमाणे आलो. विवेकानंदांना खूप वाईट वाटू लागलं की मी देवाला त्रास दिला, देवाला तीनदा त्याच्या स्वप्नात जायला सांगितलं. बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता. भगवान सर्वांना पोच करणार आहे. सर्व जेवल्याशिवाय देव जेवत नाही. एकदा काय झालं, रुक्मिणी देवाला म्हणला, देवा चला जेवायला. देऊन लावले, थांब जरा. का? त्या बोधेगावचा एक माणूस जेवायचा राहिलाय, तो जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. देवा तुम्ही काय असं म्हणता? तो जेवल्याशिवाय म्हणजे हो, सर्व जग जेवल्याशिवाय मी जेवत नसतो. सर्वांचं जिथं तिथे पोच झाल्यानंतरच, सर्व जेवल्यानंतरच मी जेवंत असतो. तो जेवला नाही, मी जेवणार नाही. बरं, पुन्हा थोड्या वेळानं आली, देवा चला जेवायला. नाही थांबा जरा. लक्ष्मण महाराजांच्या मनात आलंय त्याला जीव घालायचं, त्यांची रुसारुसी झाली घरात. म्हणून तो गेलेला आहे. लक्ष्मण महाराजांना कळलंय, त्यांना कळलंय आता ते त्यांना घेऊन जाणार आहेत. पुन्हा थोड्या वेळानं आली, देवा चला ना जेवायला. हा म्हणे. लक्ष्मण महाराज गेले, समजूत काढली, जेवण झालंय, वाढ जेवायला. रुक्मिणी म्हणू लागले, देवा हे काय नाटक तुमचं? म्हणे नाटक नाही, माझा नियम आहे, सर्व जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. असं? हो, माझा नियम आहे. ठीक आहे म्हणे, पाहू उद्या. दुसऱ्या दिवशी रुक्मिणीने काय केलं, एक डबे घासून पुसून घेतले. कोणाच नाही, दार बंद केले घराचं आपल्या. डबी एक घासून पुसून घेतली, त्याच्यात एक मुंगी सोडली, वरून फडकं गुंडाळलं, दोऱ्याने ते बांधून घेतली. तिला ऑक्सिजनही मिळाला पाहिजे म्हणून भगवान ते रुक्मिणीने ती सर्व योजना केली. ती डबी एका अंतर्गृहात, एका कपाटात ती डबी ठेवून दिली. कोणाला माहीत नाही, काय नाही, ती ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी तयारी झाली, स्वयंपाक झाला. रुक्मिणी म्हणते, देवा चला जेवायला. देवाने थोडा वेळ डोळे मिटवले आणि सांगितलं, झालं सगळ्यांचं जन, वाढ जेवायला. रुक्मिणी म्हणते, जास्त नाही, आजच देव सापडतात, पण आत्ताच नाही बोलायचं. 5 घास घेतल्यानंतर मग बोलायचं. आले भगवान, बसले, 5 घास घेतले आणि रुक्मिणी म्हणू लागली, देवा
काल काय जोरात थाप मारली तुम्ही? म्हणे काय सगळं जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. आज जेवलं सगळं जग? म्हणे जेवलं. कशावरून? सगळ्यांचे रिपोर्ट आलेत माझ्याकडे, सगळे जेवलेले आहेत, कोणीच राहिलं नाही. नाही म्हणे एक राहिले जेवायचे. काय थाप मारता? म्हणे थाप मी मारत नसतोच, आणि थाप कोणीही मारू नये, कोणीच मारू नये. थाप मारण्याचा अधिकार फक्त एका व्यक्तीला आहे. पखवाजाला हे सर्व अधिकार आहेत. त्यांनी थाप मारावी, लावालावी करावी, चाटाही माराव्यात, पण पखवाजाबरोबर काही एरवी नाही. सगळं जग जेवलंय, जेवलं सगळं जग. काय थाप मारता? नाही म्हणे जेवलंय सगळं जग. सगळ्यांचे रिपोर्ट आलेत माझ्याकडं. म्हणून नाही एक राहिली जेवायची. कोण? म्हणे एक मुंगी राहिली, मुंगी. भगवान म्हणतात ती भुरकी काय? ती तर कधीच जेवली. काय म्हणता? केव्हा जेवली ती भुरकी? म्हणे मी दाखवते तुम्हाला. दाखव. ही गेली, तो रूम उघडला, ते कपाट उघडलं, त्या कपाटातलं आंतर तिजोरी, आतली तिजोरी ती उघडली, त्याच्यातून ती डबी काढली आणि घेऊन आली, देवाच्या पुढे बसली, सोडली आणि दाखवायची आता मुंगी. दाखवायला पाहते तर त्या डबीत तिला मुंगी नाही दिसली, 7-8 साखरेचे दाणे दिसून आले. आणि याच्यात आपण मुंगी ठेवली होती, मुंगी तर कुठे गेली? नाही तर 7-8 साखरे दाणे. जरा अशी फिरवली जरा तर त्याच्यातून मुंगी वर आली. तर 7-8 दाखव ना कोणते काय? म्हणे काय दाखवू? काय? मी स्वतः माझ्या हाताने ही डबी घासून पुसून घेतली होती, त्याच्यात ही मुंगी सोडली होती, वरून मी फडकं गुंडाळलं होतं, माझ्या हाताने मी सर्व केलं, माझ्या हाताने ही कपाटात ठेवून दिली, कोणाला माहीत नाही. हे 7-8 साखरेचे दाणे याच्यात आले कुठून? देव म्हणतात हेच तर माझं नियोजन आहे. ज्याचं तिथं, ज्याचं त्याला, जिथे असेल तिथं, जेवढं असेल तेवढं पोच करतो भगवान. कोणालाही उपाशी राहू देत नाही. सर्वांचं भरण पोषण करणारा तो आहे. मग तुकोबर आहे म्हणतात, जो सर्वांचं भरण पोषण करणार आहे तो माझं करणार नाही का? म्हणून मला ती चिंता नाही, मला ही चिंता नाही. सर्वांचं भोजन करणारा माझं काय करणार? माझं करतोय. म्हणून नाथ महाराजांचा हरिपाठातला एक गोड अभंग आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुझी चिंता त्याला आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. जो सर्वांचा सांभाळ करणार आहे तो तुझा करणार नाही का? जो सर्वांचा सांभाळ करणार तो माझाही नक्कीच करेल. म्हणून मला ती चिंता नाही. सर्वांचा सांभाळ तो करतो, माझा का करणार नाही? मी तर भक्ती करतोय. एक लक्षात घ्या, शहाणा बाप जो असतो तो आपली आबरू जाऊ नये म्हणून नालायक पोरालाही खाऊ पिऊ घालतो. एखादा असतो उडान टप्पू, काहीच करत नाही, बैलाकडे पाहत नाही, शेती पाहत नाही, दुकान पाहत नाही, कुठला व्यवसाय पाहत नाही, नुसता पोळासारखा हिंडतो गावात. याच्या त्याच्याकडे म्हणतो चहाला द्या 1000 रुपया. लोक म्हणतात बापाला काय भीक लागली काय? हे पोरग काय याच्या त्याच्याकडे हात पसरतय. पेटून दिली संपत्ती तर महिनाभर जळता जळायची नाही एवढी संपत्ती आहे, आणि मुलाची काय दुर्दशा. आबरू कोणाची जाते यात? बापाची. म्हणून तो शहाणा बाप आपली आबरू जाऊ नये म्हणून त्या नालायक पोराला सांगतो, नको काम धंदा करू, नको शेती पाहू, नको दुकान उघडू, नको काही करू, पण घरात मर, तुला पोसायला मी भक्कम आहे. बाहेर कुठं जायचं नाही, कोंडापुणे हात पसरायचा नाही. मग एक सांगा, जो शहाणा बाप आपली आबरू जाऊ नये
म्हणून नालायक पोराला खाऊ पिऊ घालतो तोच बाप दररोज दुकानचा गल्ला 3 लाखाचा हातात आणून देणारा जो आज्ञाधारक मुलगा आहे त्या मुलाला सांभाळेल का नाही हो? अहो, जो कामधंदा न करणाऱ्या नालायकाला सांभाळतो तो कामधंदा करणाऱ्या आज्ञाधारकाला सांभाळणार नाही का? तसंच जे देवाला मानत नाहीत अशाही अवलादींचा सांभाळ देवच करतोय. अशा अवलादी आहेत जगात की देवच नाही म्हणणाऱ्या, कसला देवन कसला काय, पण असाही म्हणणाऱ्यांचा सांभाळ देवच करतो आहे. मग जो देवाची भक्ती करतो, देवाचं स्मरण करतो, चिंतन करतो, त्याचा देव सांभाळ करणार नाही का? म्हणून सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकरलेला असे नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात आम्हाला तीन चिंता नाही, आम्हासी ते चिंता नाही या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. ही व्यावहारिक चिंता आमच्या जीवनात नाही, ही संपली. आणि जी पारमार्थिक चिंता होती तीही संपली. पारमार्थिक चिंता कोणती होती? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कडेल वर्म म्हणून श्रम वाटत असे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल किमधी, काय हे निवतील डोळे, सुखते देखोनी सोहळे. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मज तो कुरवाडील जग जेठी, दाटईन कंठी सद्गदित, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. ही पारमार्थिक चिंता, ही सर्व काळ चिंता. कधी भगवान तुम्हाला दर्शन देईल, कधी मी त्याला कुरवाळेल, कधी मी त्याला आलिंगन देईल, ही जी चिंता तुकोबरा म्हणतात ती चिंता आता मिटली, तीही संपली. आता त्याच्या दर्शनाचा मनमुराद आनंद लुटतो आहे. आता कोणतीच चिंता माझ्या जीवनात राहिली नाही, अवघी चिंता वारली, कायमची नष्ट झाली. ना व्यावहारिक ना पारमार्थिक, ती चिंता मिटल्यामुळे आता दुःख कायमचं मिटले आणि भाग्य उजळल्यामुळे आनंद कायमचा प्राप्त झालेला आहे. आनंदाचा आनंद, दुःख नाही. महाराज, मग दुःख कायमचं मिटले आणि आनंद कायमचा प्राप्त झालाय, ही अवस्था, ही भूमिका तर त्याच्याच जीवनात दिसून येते की ज्याला भगवंताचं दर्शन झालेलं असेल. ज्याच्या जीवनात भगवंताचं दर्शन झालेलं असेल त्याच्याच जीवनातलं दुःख कायमचं मिटलं जातं ना आनंद कायमचा प्राप्त होतो. तुमचं दुःख कायमचं मिटलं, आनंद कायमचा प्राप्त झालेला आहे. मग याचा अर्थ असा दिसून येतो तुम्हाला तो पद्मनाभ जोडला की काय, की त्यामुळे तुमचं दुःख कायमचं मिटलेलं आहे आणि आनंद कायमचा प्राप्त झालेला आहे. तुकोबरा म्हणतात काय नेमकं कंसातलं तुम्ही ओळखलं? खरोखरच माझ्या जीवनात ते घडलंय. मला तो पद्मनाभ जोडला आणि तो जोडल्यामुळे भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. भाग शीन गेला, दुःख कायमचा मिटलं, आनंद कायमचा प्राप्त झाला. मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. महाराज, मग तुम्हाला पद्मनाभ जोडला त्यामुळे तुमचं दुःख कायमचं मिटले, आनंद कायमचा प्राप्त झालाय. तर एक बोलू का तुम्हाला? म्हणजे काय, पद्मनाभ जोडला हा जो लाभ तुम्हाला झाला हा कोणामुळे झाला ते सांगता का आम्हाला? तर पद्मनाभ जोडला हा लाभ मला कोणामुळे झाला? तुकोबारा आहे ते अभंगाच्या संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने
कायमचं मिटलं आणि आनंद कायमचा प्राप्त झाला, ही अनुभूती भगवंताचं दर्शन झाल्यानंतरच येत असते. मग तुम्हाला भगवंताचं दर्शन झालं की काय? तुम्हाला हा पद्मनाभ जोडला की काय? तुकोबाराय म्हणतात, हो नेमकं तेच घडलंय. मला पद्मनाभ जोडला, पद्मनाभ मला जोडला, प्राप्त झालेला आहे. हा माझ्या जीवनात लाभ घडलाय, म्हणून दुःख कायमचं मिटलंय आणि आनंद कायमचा मिळतोय. महाराज, पण हा लाभ तुम्हाला जो झाला हा कोणामुळे झाला सांगता का? तुकोबाराय ते पूर्वार्धात सांगतात, संत दर्शने हा लाभ. संतांचं दर्शन माझ्या जीवनात मला घडलं आणि त्या संतांच्या दर्शनाने हा लाभ मला प्राप्त झालेला आहे. जीवाचं आणि देवाचं मिलन घडवून आणणारा मधला एकमेव दुवा म्हणजे संत आहे. संतांशिवाय देवाचं मिलन घडू शकत नाही, देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. उपनिषद सांगतात, पुराण सांगतात, सर्व शास्त्र सांगतात, संत वाङ्मय सर्व सांगते की भगवत दर्शनाकरता संतांना सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, त्याशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. कठोपनिषद हेच सांगतंय, तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ आचार्यवान पुरुषो वेद. उपनिषद सांगते. श्रीमद भागवत महापुराण हेच सांगते, तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मन्युपशमाश्रय. श्रीमद भागवत हे सांगते. गीता शास्त्र हे सांगते, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शना. सर्व संतही आपला हाच अनुभव सांगतात. आपण नामदेवरायांना विचारा, नामदेवराय तुम्हाला निजवस्तू प्राप्त झाली, भगवंताचा साक्षात्कार झाला, निजवस्तू प्राप्त झाली, कोणामुळे प्राप्त झाली सांगता का? नामदेवराय सांगतात, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. ज्ञानोबारायांना विचारा, ज्ञानोबाराय तुम्ही तरलो तरलो उद्धरलो असं म्हणता, कोणामुळे? ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो, आता उधरलो गुरुकृपे, गुरुकृपे आता उधरलो गुरुकृपे. ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो, आता उतरलो गुरुकृपे, आता उतरलो गुरुकृपे. ज्ञानोबाराय देखील सद्गुरु हेच मधला दुवा सांगतायत. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. नाथ महाराजांना विचारा, नाथ महाराज आम्हाला हरीची प्राप्ती व्हावी असं वाटतंय, याला उपाय काय? नाथ महाराज सांगतात, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. त्यांच्याशिवाय नाही जमणार नाही, संताविन प्राप्ती नाही अशी वेद देते ग्वाही. आपण तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय तर ते स्पष्ट इथे सांगतात, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. मी गंगेच्या स्नानाला वाटेने चाललो होतो, त्या संतांनी मला सापडवलं, माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला मंत्र दिला. माझ्या सद्गुरूंनी सत्यगुरु राहे कृपा मज केली. सापडविले वाटे जाता असताना मस्तकी तो जाना ठेविला कर. माझ्या मस्तकावर हात ठेवला. भगवंताचं दर्शन घडण्याकरता मधला दुवा एकमेव संत आहेत. निळोबारायांना विचारा, निळोबाराय तुम्ही सुखी झालात, आनंदमग्न झालात, कोणामुळे? निळोबाराय सांगतात, एवोनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरु नाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. एखादं महिलांचं मत काही तर मदालसा महाराणी देखील
हाच मधला दुवा सांगते आपल्या बालकाला, उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जेथे असती बा उदंड, तया माझी आत्मज्ञानी जोकान बोले वितंड, तो तू गुरु करी तो तुझं बुझवील प्रचंड, चेई तुरे तानुलिया जाई श्री गुरु शरण. एकंदरीत वेद शास्त्र पुराण सर्व संत एक मुखाने सांगतात की जीवाचं आणि देवाचं मिलन घडून आणणारा मधला एकमेव दुवा म्हणजे संत आहेत. तुकोबारा म्हणतात माझ्या जीवनात तेच घडलं. त्या संतांनी मला दर्शन दिलं आणि त्यांच्यामुळे मला हा पद्मनाभ जोडला. इथे पद्मनाभ हे नाम वापरतात याच्यातही फार रहस्य आहे. जो मूळ अधिष्ठान आहे, ज्याचा अंश मी आहे, त्याचीच प्राप्ती मला झाली. पद्मनाभ हे नाम वापरले. पद्म आहे ज्याच्या नाभीतून पद्म निर्माण झालं तो पद्मनाभ. याचे नाभी कमळी जन्म चतुरानना, याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाला आणि ब्रह्मदेवाने सर्व विश्व निर्माण केलं. म्हणजे सर्वाचा निर्माता ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचा निर्माता तो भगवान विष्णू आहे. त्याच्यातून आम्ही बाहेर आलो, त्याच्यातून आम्ही जन्माला आलो. ते जे मूळ स्थान आमचं, तेच मूळ स्थान, तोच पद्मनाभ मला जोडला. पद्मनाभ जोडला, हा लाभ मला झाला. यापेक्षा श्रेष्ठ आता दुसरा लाभ नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, यल्लाभांना परो लाभो यत सुखात ना परम सुखम. असा हा पद्मनाभ जोडला हा लाभ त्या संतांच्या दर्शनाने मला झालेला आहे. म्हणून दुःख कायमचं मिटलं आणि आनंद कायमचा प्राप्त झाला. सर्वात श्रेष्ठ हा लाभ आहे महाराज. मग सर्वात श्रेष्ठ उंचीचा हा लाभ आहे. मग उंचीचा लाभ म्हटलं की आपण त्याची सुरक्षा चांगल्या प्रकारे करत असतो. एखादी विशेष वस्तू, मौल्यवान वस्तू आपण अशी कुठेही रस्त्यात ठेवू देत नाही, वस्त्रीवर ठेवत नाही, कुठे नाही, कुठेतरी ती सुरक्षित ठिकाणी ठेवतो. तसं तुम्हाला पद्मनाभ जोडला हा मान लाभ झाला. याची सुरक्षा तुम्ही कसं करणार, याला कुठे ठेवणार, तर त्याची सुरक्षित जागा तुकोबार आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. संपुष्ट हे हृदय पेटी, 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 संपुष्ट हे हृदय पेटी. करुणी पोटी साठावो, 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 करुणी पोटी साठावो. संत दर्शने हा लाभ, 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 संत दर्शने हा लाभ. तुकोबाराय, हा महान विशेष लाभ तुम्हाला प्राप्त झाला. याची सुरक्षा तुम्ही कशी करणार, कुठं ठेवणार,
तुकोबाराची सुरक्षित जागा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. पोटी हृदय पेटी हे संपुष्ट करुणी साठवू. पोटात जी हृदय पेटी आहे त्या हृदय पेटीचं मी संपुष्ट करणार आणि त्यात याला साठवणार. संपुष्ट कशाला म्हणतात? देवाला राहायला योग्य जागा, याला म्हटलं जातं संपुष्ट. तसं हृदय हे आम्ही देवाला राहायला योग्य करणार. कोणतं हृदय देवाला राहायला योग्य आहे? तर ज्या हृदयामध्ये कुठलेच विकार नाहीत, विकाराची हकालपट्टी झालेली आहे, असं शुद्ध हृदय, निर्मळ हृदय, तिथे भगवान येऊन राहत असतो. तिथे येऊन राहतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. निर्मळ चित्त केलं की तिथे तो गोपाळ येऊन राहतो. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. भगवान तिथे येऊन राहतो. ती सुरक्षित जागा आहे, तिथून त्याला जाता येत नाही. म्हणून अनेकांनी तिथंच साठवलेले आहे. पूर्वीचे सर्व दाखले माझ्याजवळ आहेत. सर्वांनी त्याला याच जागेत साठवले. म्हणून हीच त्याला सुरक्षित जागा ही माझ्या लक्षात आली, मी तिथेच ठेवणार. राधेने त्याला हृदयात साठवलं. श्री राधिकाया हृदयारविंदे पादारविंदम ही विराजते मी. राधेने आपल्या हृदयात त्याला साठवलं. हनुमंतरायाने त्याला हृदयात आपल्या साठवलं. बिल्व मंगळाने त्याला हृदयात साठवलं. भगवान बिल्व मंगळाला झटका मारून निघून चालले. बिल्व मंगळ म्हणतो, देवा माझ्या हाताला झटका मारून तू निघून जातोस, पण यात तुझा पुरुषार्थ मी मानत नाही. माझ्या हृदयातून तू जाऊन दाखव, त्यावेळेला तुला मी खरा पुरुषार्थी मानेल. हस्तमुत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयाद यदि निर्यासी पौरुषंगनयामी ते. माझ्या हृदयातून ज्या वेळेला तू जाऊन दाखवशील त्यावेळेला मी खरा तुला पुरुषार्थी समजेल. बाह छांडके जात है निबल जानके मोय हीर देश से जब जाओगे सबल कहूंगा तोय. माझ्या हृदयातून तू जाऊन दाखव, त्यावेळेला मी तुला खरा बलवान समजेल. हृदयातून त्याला जाताच येत नाही. तुका म्हणे साचा कोठे जासी हृदयीचा. हृदयातून जाता येत नाही म्हणून बिल्वमंगळाने तिथे साठवलं. सावता महाराजांनी तिथे साठवलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जाता त्रैलोक्याचा. जनाबाईने देखील तिथेच साठवलं. जनाबाई देखील म्हणते, मी या चोराला पकडलं, त्याच्या गळ्याला दोर बांधला आणि अशा ठिकाणी ठेवलं की तिथून त्याला जाताच येणार नाही. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय हा बंदी खाना त्याला केला आणि त्याला तिथे कोंडून टाकलं. तिथून तो जाऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी हीच सुरक्षित जागा त्याच्या बाबतीत निवडलेली आहे. गवळणींनी देखील आपल्या हृदयातच त्याला साठवलं. त्या गवळणी देखील भगवंताला म्हणतात, भगवंता अरे तू जरा विचार कर, आम्ही किती आहोत, तू इथे एकटा आहे, आम्ही बहुजणी, तू एकला. शारंग पाणी दिससी येथे हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पंथे. हृदय मंदिरात तुला आम्ही ठेवणार आणि जाणार. इथून तू जाऊन दाखव, त्यावेळेला खरा तुझा पुरुषार्थ मानेल. त्या हृदयातून तो जाऊ शकत नाही. हृदय हे त्याचं मंदिर आहे. तो हृदयात येऊन राहतो. तुकोबारा म्हणतात, ही सर्वांनी जागा निवडली असल्यामुळे तिथून त्याला जाता येत नाही. म्हणून मी देखील त्याला तिथेच साठवणार. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. पण महाराज, आम्हाला एक वेगळी शंका अशी येते, तो पद्मनाभ जोडला हा लाभ झाला तुम्ही म्हणता,
पण तो परमात्मा पद्मनाभ हा तर आपला मूळचा ठेवा आहे. जीव परमात्मा स्वरूप आहे. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. जीव त्याचाच अंश आहे. तो परमात्मा स्वरूप तेव्हा तो आपला मूळचा ठेवा आहे. मग तुम्ही म्हणता मला तो सापडला, तर कसा सापडला याची आम्हाला जरा दिशा सांगता का? कशामुळे त्याला सापडता आलं आपल्याला, तर कशामुळे तो सापडला तुकोबारा ते अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हणे होता ठेवा, 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 तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तुकोबरा म्हणतात हा पद्मनाभ जो मला जोडलाय, हा जो लाभ झालाय ना, हा माझा मूळचाच ठेवा होता. तुका म्हणे होता ठेवा, हा मूळचाच आपला ठेवा आहे. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, बहुता काळाचे ठेवणे हा मूळचाच आपला ठेवा आहे. मग तो अप्राप्तवत झाला होता, आता मात्र तो मला सापडला. तो या भावा सापडला. ठेवा होता तो या भावा सापडला. हा मूळचाच ठेवा होता, तो अप्राप्तवत झाला होता, आता मात्र तो मला सापडला. कसा सापडला? तुकोबारा म्हणतात या भावा सापडला. या भावा, इथल्या भाव शब्दाचा भाव काय हा आपल्याला पाहायला पाहिजे. इथल्या भाव शब्दाचा लोक बेभाव करतात. हा भाव शब्द कुणीकडेही लावतात. तर इथला भाव शब्दाचा भाव आपल्या लक्षात थोडासा आणून देतो. इथल्या भाव शब्दाचा वेगळा गैरअर्थ काय लोक करतात. कार्तिकी वारीच्या वेळेला वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य शांताराम गुरुजी मला म्हणाले, पांडुरंग चाल आपण वाळवंटातली कीर्तनं पाहून येऊ कार्तिकीच्या वेळेला. गुरुजींना घेऊन जायचा मी गेलो. बसलेलो आहे, फडावरची कीर्तनं संपली.
परत चाललो नामदेव मंदिराकडे यायला नाही आलो. तर एका ठिकाणी कीर्तन चाललं होतं आणि तिथे हाच अभंग घेतला होता आणि जोराने सांग, तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. गुरुजी मला म्हणला, रे पांडुरंग जरा थांब रे इथे जरा. काय हे काय अर्थ सांगतात पाहू आपण. तर त्या कीर्तनकाराने असा अर्थ सांगितला, तुकोबाराय म्हणतात आम्ही मूळचे गर्भ श्रीमंत, भरपूर धनसंपत्ती आमच्या घरी, सावकार की महाजन की, खूप गुप्त ठेवा, गुप्त धन होतं आमच्याकडे. महाराज मग इतका गुप्त ठेवा तुमच्याकडे मोठा होता, मग तुम्ही आता दरिद्री कसे काय? हा तुमचा ठेवा काय झाला? तुकोबारा म्हणतात, काय सांगायचं, तो आमचा सगळा मूळचा ठेवा या भावा सापडला. आमचा भाऊ जो कान्होबारा आहे, त्या कान्होबाराला तो सगळा ठेवा सापडला, मला काहीच नाही म्हणून मी दरिद्री आहे. गुरुजी म्हणतात, बघ काय अर्थ सांगितला. इथल्या भाव शब्दाचा अर्थ तो भाव नाही, भाऊ नाही. दुसरा एक पारमार्थिक गोंडस अर्थ केला जातो. भाव शब्दाचा अर्थ लगेच प्रेम म्हणून केला जातो आणि प्रेमामुळे तो सापडला. गिरीधर लाल तो भावका भुका, भावका भुका, भाव बळे आकळे ये रवी नाकळे. भाव बळ, भाव म्हणजे प्रेम, या प्रेमाने तो मला सापडला असा दुसरा अर्थ केला जातो. पण हाही अर्थ इथे संभवत नाही. का संभवत नाही? इथल्या भाव शब्दाचा अर्थ जर देवावरचं प्रेम असं केला आणि प्रेमाने तो मला प्राप्त झाला असा जर इथे अर्थ केला तर याच अभंगातल्या दुसऱ्या चरणाला व्यर्थत्व येतं. या अभंगातलं दुसरं चरण काय सांगतंय? संत दर्शने हा लाभ, संतांच्या दर्शनाने मला हा लाभ झालाय असं सांगितलं जातं. आणि मग शेवटच्या चरणात जर देवावरचं प्रेम त्याने तुम्हाला सापडला असा अर्थ केला तर विसंगती होते. दुसऱ्या चरणात संतांच्या दर्शनाने सापडला, भाव प्राप्त झाला म्हणतात, आणि शेवटच्या चरणामध्ये प्रेमाने तो मला सापडला असं विसंगती येते. याच अभंगातल्या दुसऱ्या चरणाला व्यर्थत्व येतं. म्हणून इथल्या भाव शब्दाचा अर्थ बंधू कान्होबा असाही करायचा नाही आणि देवावरचा भाव असाही करायचा नाही, तर इथल्या भाव शब्दाचा अर्थ विश्वास करायचा. विश्वास, आणि तो विश्वास कोणावरचा? तर तो संतांवरचा. संत मला भेटले, संतांचं दर्शन झालं, त्यांनी मला मार्गदर्शन केलं, त्यांच्या मार्गदर्शनावर मी विश्वास ठेवला आणि तशी वाटचाल मी केली, त्यामुळे मला हा सापडला. इथल्या भाव शब्दाला लोकांनी दूर नेऊ नये म्हणून या हे सर्वनाम इथं जोडलं तुकोबारायांनी. तो या भावा म्हणजे या संतांच्या दर्शनाने जो मला हा लाभ झालाय, त्या संतांवर मी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळे मला ही प्राप्ती झाली. संता पायी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. संत चरणे माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. म्हणून संतांच्या ठिकाणी मी भाव ठेवला, म्हणजे संतांनी जे मार्गदर्शन केलं त्यांच्यावर मी विश्वास ठेवला आणि तशी वाटचाल केल्यामुळे तो मला सापडलेला आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हे समजण्याकरता एक छोटासा मार्मिक दृष्टांत आपल्याला सांगतो आणि आपली सेवा संपवतो. एक धनिक ग्रस्त, खूप श्रीमंत ग्रस्त, पण दुर्दैवाचा प्रकार असा की त्याला संतती नव्हती. संपत्ती खूप, संतती नाही. म्हणून आपली संपत्ती त्याने अनेक परमार्थ मार्गाला, चांगल्या मार्गाला लावलेली आहे, पण तरी काही संतती नाही. वय होत आलं, त्याच्या डोक्यात एक आलं, आपण सगळीकडे आपल्या संपत्तीचा सद्विनियोग केला, अनेक चांगल्या कार्याला आपली संपत्ती आपली लावली, पण आपल्या गावातच आपण काही लावलं नाही.
आपल्या गावात आपण काहीतरी शेवटची कीर्ती करू म्हणून गावात म्हणजे जे नव्हतं सामान्य होतं त्याने गावात मंदिर करायचं ठरवलं. स्वतःची सगळी कोट्यवधी संपत्ती त्याने त्या मंदिराला लावली. एकट्याने मंदिर तयार केलं. 5-7 वर्ष चांगलं ते दगडी काम, सुंदर नक्षीबाज काम चाललेलं. योग त्याच्या जीवनातला असा, म्हातारपणी झाले रत्न एक विपायले, म्हातारपणात त्याला मुलगा झाला. मंदिराचं काम होत आलेलं, शिखराचं काम, तेवढ्यात मुलगा झाला. तो म्हणला आपण देवाची सेवा केली म्हणून देवाने मला हे फल दिलेलं आहे. मुलगा झाला. पण आता आपण किती दिवसाचे राहील, आपलं आयुष्य आता संपत आलेलं आहे. पण मुलाच्या जीवनात काहीतरी आपण करून ठेवलं पाहिजे. पण आता हे लहान मुलं आहे, हे सज्ञान कधी होणार, याला कधी काय कळणार. आणि याची आई तर भोळी आहे, त्याच्या आईला काही कळत नाही. संपत्ती अशी जाईल. तेव्हा त्या धनिकाने एक कल्पना त्याच्या डोक्यात शिरली आणि त्याने काय केलं, दिवसा अशी नक्की जागा पाहून ठेवली, तिथे खून केली आणि सगळं दैवच जो होता धनसंपत्ती एका हंड्यात भरली. आणि तो हंडा, दिवसाची जागा त्याने पाहून ठेवलेली होती, नक्की केलेली होती, तिथे खून केलेली. तिथे रात्रीचा कोणाला काही माहीत नाही खड्डा खणला आणि तिथं तो ठेवला. सर्व वरून बंद केलं, सर्व झालं. आणि मुलाला तो सज्ञान झाल्यावर त्याच्या उपयोगाला येण्याकरता वर खेळती थोडीशी ठेवली म्हातारेकडे, की ती त्याच्यावर चालवेल, घडेल. पण मूळ ठेवा सगळा तिथे तो त्याने ठेवला. आणि मुलाला कळल्यानंतर त्याला उपयोग होईल म्हणून त्याने एका वहीमध्ये, महत्त्वाची नोंदवही त्याची जी होती, त्या नोंदवहीमध्ये त्याचा उल्लेख करून ठेवला. काही दिवसांनी याचं वय संपला. जे वर पैसा ठेवलेला होता म्हातारीच्या ताब्यात, काही लुटारूंनी लुटला. म्हातारी भोळी, संपत्ती काही जोडणार नाही, थोडेफार असे जे असेल त्याच्यावरती कशी तरी निर्वाह करायची. पुढे तो मुलगा मोठा होत गेला आणि काही संपत्ती राहिली नाही. लोकांनी लुबाडलं तिला. नाईलाज झाला, या मुलाला भीक मागण्याची पाळी आली. भीक मागून तो आपला जीवन निर्वाह करतो आहे. एका चाणाक्ष ग्रस्ताच्या ध्यानात आलं, काय दैवाचा खेळ आहे. बाप कोट्याधीश, अब्जाधीश आणि मुलगा भिक्षाधीश. बरं, तो बाप नादान नव्हता, व्यसनी नव्हता, दुर्व्यसनी नव्हता. त्याने मुलाकरता काहीतरी ठेवलं असणार आहे. पण आता काय परिस्थिती, काय कळणार आपल्याला. तर त्या धनिकाचा गावातल्या एका शेठजीवर फार विश्वास होता. भक्तिनिष्ठ, साधनानिष्ठ तो होता शेठजी. दोघांचं सख्य खूप होतं, सर्व बाजूने प्रेम होतं. हे एका ग्रस्ताच्या लक्षात आलं. तो नेमका त्या पेढीवर गेला तिथे. तितक्यात हा मुलगा भीक मागत तिथे आला. द्यावं काहीतरी. काहीतरी द्या. दिलेला आहे. तो ग्रस्त म्हणू लागला, शेठजी, हा मुलगा कोण, तुम्ही ओळखला? म्हणे, नाही, माझ्या काही लक्षात येत नाही. अहो, तुमचा जो जीवलग मित्र, घनिष्ठ मित्र, त्याचा हा मुलगा आहे.
म्हणे तो निघून गेल्यानंतर काही संबंध आला नाही. ती बाई वगैरे काय आपल्याकडे येणं जाणं नाही, ओळखी नाही, काही नाही. काय दुरावा निर्माण झालेला, त्यामुळे काहीच नाही. म्हणे त्याला तो शेवटी जो मुलगा झाला तो हा आहे. संपत्ती सगळी जी आईजवळ ठेवलेली होती ती गेली, काहीच राहिलं नाही. या मुलाला भीक मागण्याची पाळी आली. तो मुलगा आहे, त्याचा मुलगा हो. मग माझा तो जीवलग मित्र, माझ्याशिवाय तो काहीच करत नव्हता. पण तो गेल्यानंतर संबंध सुटला गेला. काय आपण काय करा. पण म्हणे तो बाप तसा दुर्व्यसनी नव्हता. मुलाकरता काहीतरी ठेवलेलं असणार त्याने, असणार. त्या त्रयस्थग्रस्ताने त्या मुलाला बोलवलं, बाळ इकडे. म्हणे काय? अरे तुझा बाप तर कोट्याधीश, अब्जाधीश, आणि तुझ्यावर ही पाळी काय? म्हणे माझा बाप खरोखरच अब्जाधीश, पण आईजवळ जे धन ठेवलेलं होतं, आईकडून लोकांनी लुबाडलं, नेलं, ते परत काय दिलं नाही, काही राहिलं नाही आमच्या जवळ, म्हणून माझ्यावर ही भीक मागण्याची पाळी आलेली. असं शेठजी बघा काय म्हणतात. शेठजी म्हणू लागले, मला नाहीये खरं वाटत, काहीच राहिलं नसेल, नक्की त्याच्या बापाने त्याच्याकरता ठेवलं असणार आहे, माझा विश्वास आहे. तो तसा नव्हता. मधून मधून आमच्या खूप गप्पा व्हायच्या, त्यावेळेला त्याचा भाव सगळा दिसून यायचा. पण पुढे काही संबंध आला नाही, त्यामुळे दुरावा निर्माण झालेला. पण नक्की त्याने काहीतरी ठेवलं असणार. अरे बाळ, हे मंदिर दिसते, तुला माहित आहे का? हो म्हणे, माहित आहे. माझ्या आईने मला सांगितलं, तुझ्या बापाने हे मंदिर बांधलंय, एकट्याने मंदिर बांधलंय, कोट्यवधी रुपये खर्च केले आणि मंदिर बांधलेलं आहे. तुझा बाप खूप धार्मिक, खूप दाननिष्ठ, धर्मनिष्ठ होता, त्याने सर्व केलंय. एवढं सर्व केलं आणि मला काय ठेवलेलं आहे? मला ही शिदोरी भिक्षा मागण्याची? तो शेठजी म्हणला, माझा यावर विश्वास बसत नाही. बाळी इकडे, मला तुला सांगावंसं वाटतंय. काय? तू तुझ्या वडिलांची पेटी उघड. हो म्हणे, उघडली, सर्व पान पान सगळं पाहिलेलं आहे, निघाले काही, पण त्याच्यावर काही थोडे दिवस भागले गेले, काही नाही त्याच्यात. म्हणे जाऊ दे, तो पैसा नसेल, पण जी वही आहे, मुख्य वही, त्या वहीवर नक्की नोंद असेल, तुझ्या वडिलांनी तुझ्याकरता काहीतरी ठेवा, नक्की ठेवला असेल, ती वही तू बघ. तो त्रयस्थ मस्त तो म्हणला, बाळू, हे जे शेठजी बोलतात ना, तू नीट लक्षात घे. तुझ्या वडिलांचे जिवलग मित्र, एका ताटात जेवणारे दोघे जण, आधी प्राणाला प्राण देणारे दोघे जण, यांना सगळं माहित तुझ्या वडिलांचं. तेव्हा हे सांगतात ते लक्षात घे. तू त्या वह्या उचक, वहीवर कुठेतरी नोंद सापडेल, तुझा ठेवा तुला नक्की मिळेल बघ. भलं म्हणे, पाहतो. तू गेला, जेवण झाल्यावर पेटी काढली, उचकली, एक एक वही काढतोय, एक एक पाहतोय, प्रत्येक पान ना पान तपासून पाहतो आहे. एका ठिकाणी एक वाक्य सापडलं त्याला. मंदिराच्या कळसात कोट्यावधीचा जड जवाहिराचा धनाचा ठेवा मंदिराच्या कळसात ठेवलेला आहे. हे वाक्य सापडलं त्याला.
कळसात माझ्या बापाने ठेवा ठेवलाय, कोट्यावधीचा रत्न जडजवाहर सोनं नाणं सगळं पण माझ्या करता ठेवलेलं आहे. त्याला खूप आनंद झाला. आणि माझ्या बापाने बांधलेलं मंदिर आहे. माझ्या बापाने कळसात सगळा ठेवा माझ्या करता ठेवलेला आहे. तेव्हा तो म्हणला एक करू आपण, मजूर लावू, कळस पाडू, ठेवा आपला आपल्याला मिळल, पुन्हा त्याच्यातून कळस बांधून घेऊ. म्हणून त्याने मजूर लावले, आणले सर्व साहित्य, मंदिराचा कळस पाडायला सुरुवात करू लागला. लोक पाहतायत, अरे काय रे काय करतो, अरे बापाने मंदिर बांधलं तू पाडायला लागला. हा म्हणे मग माझ्या बापाचं मंदिर आहे, माझ्या बापाने बांधलेलं आहे, मी पाडणार, तुम्ही कोण बोलता मला. याप्रमाणे तो बोलायचा, गप्प झाले लोक. पण एकाग्रस्ताने त्या शेठजीला जाऊन सांगितलं की तो मुलगा मंदिर पाडायला लागलाय, कशा करता. शेठजीच्या लक्षात आलं, आपण काल याला सांगितलंय की तुझ्या वडिलांनी तुझ्याकरता काहीतरी ठेवा ठेवलेला असेल, तू वह्या शोध तपास, नक्की तुला ठेवा वडिलांनी ठेवला असेल, तुला सापडेल. म्हणून कदाचित त्याला सापडला असेल पुरावा एखाद्या वहीत आणि कळसात, म्हणून तो पाडत असेल. त्या शेठजीने एका ग्रस्ताला पाठवलं, जा त्याला बोलून आण. ते काम तूर्त बंद ठेवा, थोडा वेळ बोलून आण. बोलून आणलेलं आहे. शेठजीने सांगितल्यामुळे आपल्याला ही वही पाहायला मिळाली आणि आपला ठेवा या कळसात आहे. शेठजीचे उपकार आहेत आपल्यावर, त्याच्यामुळे आपल्याला हे मिळाले. त्यांचं ऐकायला पाहिजे म्हणून त्यांनी मजुराला थांबवलं. उद्या पाहू आपण, आता थांबा, शेठजीने मला बोलावलंय. का रे तू मंदिराचं कळस पाडायला लागला होता म्हणतात हे लोक सांगतात. हो म्हणे शेठजी, काल तुम्ही मला सांगितलं ना ठेवा तुझ्या वडिलांनी ठेवला असेल, तू वह्या बघ, शोधून बघ. तर मला वहीत सापडलं, मंदिराच्या कळसात ठेवा जड जवाहर रत्न सोनं नाणं भरपूर ठेवा ठेवलेला आहे, सापडलं मला. म्हणून मी हे मजूर लावलेले आहेत. आणि शेठजी पाडू द्या मला कळस, ठेवा मला माझा मिळेल, पुन्हा मी त्याच्यातून कळस बांधून देईल. पण शेठजीने विचार केला, मंदिर बांधलंय आणि कळसात ठेवा ठेवेल कसं काय, कळस पाडायला लागेल अशा पद्धतीने ठेवेल कशाला तो, काहीतरी वेगळा याच्यात असेल. तो लेख पाहायला पाहिजे नेमका. म्हणे तो लेख मला दाखवतो का तू, म्हणे दाखवतो, हे घेऊन. ती वही घेऊन तो आला, दाखवलं. बघा शेठजी आहे की नाही, मंदिराच्या कळसात रत्न सोनं नाणं मोठा ठेवा ठेवलेला आहे की नाही, आहे. म्हणून मी पाडतोय आणि पुन्हा बांधेल. पण शेठजीने पाहिलं, त्याच्या खाली दुसरी एक ओळ होती. शेठजीने ती वाचली. मंदिराच्या कळसात जड जवाहर सोनं नाणं ठेवलेलं आहे, ते अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 4 वाजता प्राप्त होईल. शेठजी डोकं खाजू लागले. कळसा जर ठेवलेला आहे तर त्याला अक्षय तृतीया 4 वाजता कशाला ते मिळेल. कळसात ठेवलेला आहे, कधी ते मिळू शकेल. त्याला अक्षय तृतीयाच कशाला पाहिजे, 4 वाजताच कशाला पाहिजे. शेठजीने डोकं खाजवलं, लक्षात आलं आणि सांगितलं, बाळ पाडू नको. हो ठेवा ठेवलेला आहे, बघा ना वाक्य, कळसात ठेवा ठेवलेला आहे की नाही, आहे वाक्य. पण पुढे वाच, पुढची खालची ओळख आहे, ते अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 4 वाजता मिळेल. कळसा जर ठेवला त्याला अक्षय तृतीयाच कशाला पाहिजे, 4 वाजता कशाला पाहिजे. शेठजीच्या डोक्यात आलं,
आणि शेठजी सांगता, हे बघ रे, तू काय करणार? म्हणे कळस पाडणार, ठेवा मला घेणार आणि कळसाला पुन्हा जेवढे लावतं तेवढं मी पुन्हा त्यातून लावणार, कळस बांधून देणार. शेठजी म्हणू लागले, माझ्यावर विश्वास आहे तुझा? हो म्हणे, विश्वास आहे. तुमच्या विश्वासावर तर सर्व केलंय मी, हे सर्व पाहिलं, मला हे सापडलं, मग आणखी माझ्यावर विश्वास ठेव. तुला कळस पाडण्याची गरज नाही, पुन्हा कळस बांधण्याकरता खर्च करण्याची आवश्यकता नाही. तुझा सगळा ठेवा जसाच्या तसा मी तुझ्या हातात देतो, एक नया पैसा खर्च लागणार नाही, पुन्हा कळस बांधायची गरज पडणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, तुझा पूर्ण ठेवा तुझा तुला मी मिळवून देतो, एक नया पैशाचा खर्च लागणार नाही, पुन्हा कळस बांधण्याची गरज नाही. असं मग तर म्हणे, मारे 5-10 लाख हे वाचतील पुन्हा, आणि माझा पूर्ण ठेवा माझा मला मिळेल, खर्च पुन्हा नाही. तर विश्वास आहे तुमच्यावर, विश्वास आहे. काय करू मग मी सांगा? मजूर बंद कर. मग म्हणे, तुम्ही कधी ठेवा माझा मला मिळवून द्याल? अक्षय तृतीयेच्या दिवशी तुझा ठेवा, पूर्ण ठेवा तुझा तुला मी मिळवून देणार. अक्षय तृतीया हो म्हणे, काय आता 15 दिवस तर राहिलेत, 15-20 दिवस राहिलेत अक्षय तृतीयेला. ठेवा माझा मला मिळणार आहे, पूर्ण मिळणार आहे. थांब आता, इतके दिवस गेले, इतके 20 दिवस थांबायला आपल्याला काय अडचण आहे? थांबला म्हणे, मग मी कधी येऊ तुमच्याकडे? अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ये. बर, अक्षय तृतीया आली, सकाळीच शेठजीचं दार वाजवलं. शेठजी उठले. का रे? अहो तुम्ही सांगितलं ना अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे, म्हणून मी आलो. द्या माझा ठेवा मला, तुमच्यावर विश्वास आहे माझा म्हणून मी थांबलो, मजूर बंद केले, मला तुम्ही ठेवा माझा मिळवून देताय. द्या. देतो म्हणे. कधी? थांब जरा, 3 वाजता. अहो तुम्ही अक्षय तृतीया आजच लागली पहाटे 3 पासून, मग कसं काय? थांब जरा, आता इतके दिवस थांबला ना, 3 वाजेपर्यंत फक्त थांब ना. बरं म्हणे, थांबतो. 2:45 हजर. शेठजी माझा तो ठेवा. म्हणे, तुला मिळवून देतो. म्हणे, पण कामगार बोलवले पाहिजेत ना. किती कामगार बोलू? काय काय आणायला पाहिजे? JCB बोलावला पाहिजे काय, का दुसरं काय आणायला पाहिजे? कसं करायला पाहिजे? काहीच खर्च करायचं नाही, तुझा ठेवा मी तुला पूर्णतः मिळवून देणार, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. म्हणे, विश्वास आहे म्हणून तर थांबलो. 3 वाजता आला. नाही काय करायचं? म्हणे, चला जाऊया. घेतलं. म्हणे, एक कामगार घे फक्त, त्याच्याकडे एक पहार घे, एक खोरं घे, एक टिकावं असं घे आणि चाल. आणि एकात कसं काय भागणार? त्या एका कामगाराला खोरं टिकाव घेऊन घेतलेल्या बरोबर तिथे मंदिराकडे गेला. 3:45 वाजले होते. शेठजी कुठं खणू? थांब, अजून थांब. म्हणजे 4 वाजता. 4 वाजल्याबरोबर म्हणतो, शेठजी 4 वाजले. असं चाल. निघाले इकडे पूर्वेकडे. अहो शेठजी मंदिर इकडे इकडे, तुम्ही पूर्वेकडे कुठे? माझ्यावर विश्वास आहे ना. हो म्हणे, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर थांब. मग चाली इकडे. अहो मंदिर इकडे, कळस इकडे, तुम्ही इकडे कुठं? विश्वास आहे ना. हो विश्वास आहे म्हणून तर थांबलो. 4 वाजता त्या मंदिराच्या कळसाची सावली जिथे पडली होती, अक्षय तृतीयेच्या दिवशी 4 वाजता ती कळसाची सावली जिथे पडली होती, सांगितलं इथे उकर. अहो शेठजी कळसात ठेवलेले आहेत. हो ना, मला एक माहित आहे ना, मी वाचलंय ना, पण माझ्यावर विश्वास. हो म्हणे, विश्वास आहे म्हणून तर थांबलो. मग खण इथे. 4 वाजता जिथे ती सावली पडली होती कळसाची, तिथे खणायला लावलं. तिथे
खणून खणून खाली तो द्रव्याचा हंडा लागला, त्याचा ठेवा त्याचा त्याला मिळाला. सर्व खोलून पाहिलं, किती सोनं नाणं, किती हिरे, किती काय संपत्ती, अब्जावधीची संपत्ती, तो सगळा ठेवा त्याचा त्याला मिळाला. केव्हा मिळाला? शेठजीवर विश्वास ठेवला तेव्हा. तो आपल्या मनाने कळस पाडायला निघाला होता. जर कळस पाडला असता तर कळसात तर नव्हताच ठेवा. कळस पाडला गेला असता की खून गेली असती, याचा याला ठेवा मिळाला नसता. पण शेठजीवर विश्वास ठेवला. 4 वाजता त्या कळसाची सावली जिथे पडली होती ती खून शेठजीने गर्भित अर्थ त्यातला काढला आणि तिथे खाण्याला लावलं. त्याचाच ठेवा त्याला पूर्ण प्राप्त झाला. केव्हा? शेठजीवर विश्वास ठेवला तेव्हा. तसा संतांनी आपला ठेवा कुठं आहे याची संतांनी आपल्याला जाणीव करून दिली, मार्गदर्शन केलं. तुकोबराय म्हणतात, त्यांच्या वचनावर मी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने माझाच ठेवा मला प्राप्त झाला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडले. या संतांवर मी भाव ठेवला, संतांवर मी विश्वास ठेवला, म्हणून माझाच ठेवा हा मला प्राप्त झाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली दादराज माऊली तुकाराम 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली दादराज माऊली तुकाराम. संत हे सर्व जगाचं हिताहित शोधूनच इथे आलेले असल्यामुळे, शोधून आले संत हिताहित जगाचे, म्हणून संत हिताची जाणीव करून देतात, जीवाला साधना देतात. जीवाने त्या संतांवर विश्वास ठेवावा आणि विश्वासानुसार तशी साधनेची आपल्या जीवनात वाटचाल करावी की निश्चित आपलाच ठेवा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी माझा विश्वास संतांवरच ठेवला, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा का, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, आपणही संतांवर विश्वास ठेवावा. विश्वास ठेवायला एकच योग्य ठिकाण ते म्हणजे संत. संतावर अविश्वास आपल्या जीवनाला स्पर्श करून देऊ नये, अविश्वास घालून टाकावा, पूर्णतः विश्वास ठेवावा. विश्वास आपला देवावर तसाच संतांवर विशेषतः असावा की संत हेच जीवाला देवाची प्राप्ती करून देणारे आहे. म्हणून पूर्णतः विश्वास ठेवून जर तशी वाटचाल केली तर आपल्यालाही तो भगवान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण संतांवर विश्वास ठेवून साधनेची वाटचाल करायची आहे. असे तुकोबरायांचे अभंग नजरेसमोर ठेवायचे. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा, हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार.